समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। कोरेगाव तालुका गुरु हेबतराव बाबा भजनी मंडळ दिंडीचे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले। शुभारंभ प्रसंगी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी स्वतः डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते, तर भर पावसात उपस्थित वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाचा गजर केला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत जगदाळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस भरत मुळे, निवृत्त न्यायाधीश बाळासाहेब काळे, माजी उपसरपंच सुधीर जगदाळे, पोलीस पाटील जयवंत जगदाळे, देवकर अण्णा, हरिभक्त पारायण रघुनाथ फडतरे, नामदेव राऊत, तानाजी फडतरे, अनिल फडतरे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना डॉक्टर प्रियाताई शिंदे म्हणाल्या, हेबतराव बाबा दिंडी सोहळा आणि शिंदे कुटुंबियांचे अनेक वर्षांचे जीवाभावाचे नाते आहे। हे नाते कायमस्वरूपी टिकवले जाईल। यावेळी त्यांनी दिंडीतील वारकऱ्यांना सुखरूप वारी होण्यासही मनोभावे शुभेच्छा दिल्या। दिंडी चालक निलेश उर्फ माऊली महाराज, अतुल सुतार, अमर सुतार यांनी स्वागत केले। मार्गदर्शक धनंजय क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले। कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्ते राजाभाऊ जगदाळे, अनिल चव्हाण, रायवा शिंदे, सरकार, विकास केंजळे, शरद कदम, सूरज भांडवलकर, लक्ष्मण केंजळे, भीमराव केंजळे, लक्ष्मण गोगावले, कुलदीप जगदाळे, विक्रम शिंदे, रामदास शिंदे, संतोष गोरे, संदीप चव्हाण, पोपट सुतार, चंद्रकांत विरकर, लक्ष्मण गवळी, हनुमंत सुतार, श्यामगावकर ताई, विद्या जगदाळे, सारिका क्षीरसागर, राजश्री सुतार आदीसह वारकरी भाविक उपस्थित होते। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आज या ठिकाणी कोरेगाव तालुका भजनी मंडळ गुरु हेबतराव बाबा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत प्रस्थान होत आहे। या प्रस्थान शुभारंभासाठी खास करून सातारा जिल्हा परिषदेच्या कर्तव्यकार अध्यक्षा आदरणीय डॉक्टर प्रियाताई महेशराव शिंदे मॅडम या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। त्यांचं मी सर्वांच्या वतीनं, वारकऱ्यांच्या वतीनं स्वागत करतो। त्याचबरोबर या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे पाटील, त्याचबरोबर खुशीगावचे माजी सरपंच, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आमचे मित्र भरत शेठ जाधव, त्याचबरोबर कोमटेचे माजी उपसरपंच सुधीर शेठ जगदाळे, त्याचबरोबर सासवडच्या सोपान काका दिंडी सोहळ्याचे विनेकरी हरिभक्त पारायण रघुनाथ बुवा फडतरे, त्याचबरोबर या दिंडी सोहळ्यासाठी कायमच सहकार्य लाभलेले या गावचे कर्तव्यकार पोलीस पाटील सन्मान्य जयवंतजी जगदाळे पाटील आणि आपल्या सर्वांचंच दिंडी सोहळ्याच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। या ठिकाणी आदरणीय प्रियाताई शिंदे मॅडम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या दिंडीचा शुभारंभ होणार आहे। मी डॉक्टर प्रियाताईंना विनंती करतो की त्यांनी श्रीफळ वाढवा। सुद्धा ही दिना जोपासण्यासाठी आदरणीय डॉक्टर प्रियाताई शिंदे या ठिकाणी आल्या। या ठिकाणी दिंडी सोहळ्याच्या वतीनं चालक हरिभक्त पारायण निलेश महाराज यांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो। मॅडम, तसं पाहिलं तर या दिंडी सोहळ्याचं आणि गेल्या अनेक वर्षाचं नातं आहे। आदरणीय महेश दादा आमदार होण्यापूर्वी त्यांना आम्ही या ठिकाणी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी बोलावलं होतं। काही वर्ष ते आले, त्यानंतर आमदार साहेबांच्या भगिनी डॉक्टर अरुणाताई बर्गे काही वर्ष येत होत्या आणि आज योगायोग चांगला म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर असताना सुद्धा तर पावसात या दिंडी सोहळ्यासाठी वेळ काढून आला। आपल्याला धन्यवाद। गेल्या अनेक वर्ष सातत्यानं मोठी छत्री दिंडी सर्व भक्त आळंदीला जातात आणि देहू येथून पूर्ण पायीवारी आपण विठ्ठलाचं नामस्मरण करत हे पंढरपूरपर्यंत जातात आणि ज्या काही आपल्या मनोकामना आहेत आणि वर्षभराची पूर्ण ऊर्जा या पायीवारीमधून नामस्मरणातून आपल्याला मिळते। आमदार साहेब भगिनी हनुमंते
म्हणजे आम्ही कायम या प्रस्थानाच्या वेळी इथे उपस्थित असतो आणि आमदार साहेबांचं आणि आणि ते जोपासण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांना आरोग्यदायी शुभेच्छा दिंडीच्या देवासाठी इथली आज इथे होईल आणि आपणही आगत त्यांनी बोलवता माणसांना करता आपल्या दिंडीला आपल्या पायवारीला खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांचे मनोकामना पूर्ण होत अशी मी विठोबाच्या प्रार्थना व्यक्त करते. धन्यवाद. मॅडम शिंदे. हॅलो, आज सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. यांनी स्वतः आपण 4 दिवस आपला सातारा जिल्ह्याचा पालखी सोहळा हा अतिशय सुंदर आणि सुखकर होण्यासाठी स्वतः 2 दिवस त्या विजिट दौरा करून या आपल्या वारकऱ्यांच्या सेवेत कुटुंब सदैव आपल्या या सेवेत तत्पर आहे. असो, आता पावसाअभावी प्रोग्राम थोडासा आटपता घ्यायचा आहे. असो, या ठिकाणी डॉक्टर प्रियाताई महेशदादा शिंदे साहेब या उपस्थित राहिल्याबद्दल हैबतराव बाबा संप्रदाय भजनी मंडळ तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या सर्व भाविक भक्तांच्या वतीने दिंडी चालक मालक दरवर्षी आपल्याला ते मदत करतात. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.